जय बाबा। वसंत गौरकर जी जय बाबा। हे सगळं आता आजची मीटिंग वाचन कमी चर्चा जास्त राहील, तुम्ही सगळ्यांनी सहभाग घ्या. जय बाबा. पूजे भाऊ जय बाबा. जय बाबा. जय बाबा. दिलू जय बाबा. जय बाबा आंटी. जय बाबा. अभी आंटी है ना? हाँ जी, अभी हम अमर तिथि पे जाएंगे, तभी लेके जाएंगे साथ में। हाँ हाँ, अच्छा टाइम हो गया, अपन शुरू करते हैं। मैं बात करती हूँ दिलू। हाँ या जी, तो हाँ, या तो आप या आओ या हम कल ही हो सकता था एक्चुअली। एनीवे टाइम हो गया, हम शुरू करते हैं। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभु, हमारे बीच में आकर के आप हम सभी को आपके दर्शन और सहवास का आनंद देना और हमारा मार्गदर्शन करना, यही आपसे गुजारिश। थैंक यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. हिंदीत सुरू झाले, मग लक्षात आलं अरे आज मराठीचं सेशन आहे. कठाळे काका जय बाबा. आजचं रिलॅक्स सेशन याच्यासाठी आहे की मला थोडंसं गिल्टी फील होत होतं. गेल्या सेशनला मी एकदम हे पुस्तक संपून दुसरं घेण्यासाठी घाई पळाले आणि स्पष्टीकरण न करताच शेवटची 2 महत्वाची पानं सोडली आणि आणखीन एक पान त्यातलं वाचायचं राहिलं होतं. तर ते आपण आज या वेळेला घेऊया की बाबांच्या कार्याबद्दल ह्याच्यामध्ये सगळी चर्चा केलेली आहे. तर बाबांनी सांगितलं, बाबांचं कार्य जे आहे ते आपल्याला मुळात पहिला त्याचं बेसिक जर समजून घेतलं की बाबा अवतार आहे. अवताराचं कार्य हे विश्वात्मक असतं आणि त्याच्याबद्दल बाबांच्याच पुस्तकात दिलंय की त्यांनी बोट जरी उचलले तरी त्या पूर्ण विश्वावर त्याचे परिणाम असतात. अगदी साधीतली साधी निर्हेतुक क्रिया सुद्धा विश्वात्मक परिणाम साधते. त्यामुळे जितक्या आपण गोष्टी बघतो, जेवढ्या आपण बघतो, त्या सगळ्याला विश्वात्मक त्याचे परिणाम असतात. आणि जसं आपण बघितलं तर बाबांनी आपलं कार्य मुख्यत्वे सुरू केलं अरणगावातून. ती त्यांची कर्मभूमी असेल, त्याला ऑफिस म्हणायचे, मेराजात त्यांचं घर असं जरी म्हटलं समजण्यासाठी, तरी मुख्यत्वे त्या काळात बाबा यंग होते आणि त्या काळात अस्पृश्यता इतकी बोकाळलेली होती की ती कुणाच्याही नियंत्रणात आणणं, कुणी त्यात करणं प्रखर होता विरोध त्यावेळेला. त्या काळात बाबांनी तिथून सुरुवात केली अस्पृश्यता निर्मूलनाची. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, ह्या सगळ्या ज्या मूलभूत खरं म्हटलं तर भौतिक जीवनाच्या ह्या गोष्टी आहेत, पण ईश्वरापासून दूर काहीही नाही. पण हे सगळं जरी असलं तरी त्यांनी कार्य कुठलंही केलं तरी त्याचा हेतू एकच असतं की आध्यात्मिक त्याची प्रगती करण्यासाठी असतं, जीवाची किंवा समाजाची किंवा मानवाची. हेतू शेवटी एकच असतो आणि त्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जे काही करावं लागेल. म्हणून बाबा सांगतात की माझं कार्य तुम्ही समजण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते तुम्हाला समजणार नाही. केवळ ज्याला ईश्वर साक्षात्कार प्राप्त झालेला आहे, म्हणजे जो स्वतः ईश्वर झालेला आहे, केवळ तोच माझं कार्य समजू शकतो. आणि अगदी यथार्थ आहे, वास्तविक आहे. आपल्या मर्यादित बुद्धीने अमर्यादाचं कार्य समजणं शक्य नाही, आकलन होणं शक्य नाही. आणि असं जरी आपण भौतिक दृष्टीने जर बघितलं बारकाईने, आता तो ट्रॅव्हल विथ बाबा वगैरे ग्रुप आहे, त्याच्या निमित्ताने हे जास्त प्रकर्षाने जाणवतं की अशा ठिकाणी बाबांनी इतका प्रवास केला. आता आपण घेणार आहे
पुढच्या सोमवारपासून आपण पुस्तक हे वाचायला घेणार आहे. हे बघा, आता तुम्हाला अक्षर कदाचित उलटी दिसतील मला वाटतं. भलं गले लठ्ठ 800 पानांचं पुस्तक आहे. ही चर्चा पण आपण करणारच आहे. आता मी विसरले तर आठवण करून द्या. तर ते इतकं प्रचंड कुठे कुठे कसे कसे बाबा गेले, किंवा आता आम्ही हमीरपूरची टूर करून आलो, काश्मीरला आम्ही बाबा गेले, त्या जागा शोधायचा प्रयत्न केला. त्या प्रत्येक वेळेला नुसतं कळणं उमजणं, पण ते जे जाणीव होते ना त्या वेळेला की बापरे एवढ्या अवघड जागा आहेत, त्या ठिकाणी बाबा कसे गेले असतील त्यावेळेस. आता सगळ्या सोयी सुविधांनी सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही. जे प्रचंड प्रमाणात बाबांनी कार्य केलं, कितीही असामान्य माणूस असेल, कितीही ताकदवान माणूस असेल, कितीही बुद्धिमान माणूस असेल, त्यांनी कितीही आटापिटा करू दे, अगदी राजा असू दे, रंक असो, तेही कितीही साधनांचा उपयोग केला तरी त्या एका माणसाला बाबांनी जे कार्य ज्या प्रमाणात आणि विविधता आहे, त्या कार्यात इतकं वैविध्य आहे आणि इतकं ते सर्वदूर पसरलेलं आहे की ते शब्दांनी सांगणं कठीण. ते जाणवलंच पाहिजे. ते कुणाही सामान्य माणसाला, असामान्य माणसालाही इतकं कार्य करणं, एका माणसाला एका जीवनात अशक्यतेच्या पुढेही कुठला शक्य शब्द असेल तर तो लागू पडेल. अशक्यच्याही पुढे अशक्य आहे. जे मस्त कार्य केलं बाबांनी त्याची तर काही तोडच नाही. ब्ल्यू बस टूर झालं, न्यू लाईफ झालं, याशिवायही सारखं इकडून तिकडे जाणं, विदेशामधलं असेल, ईस्ट वेस्ट गॅदरिंग असेल, त्या लोकांना, तिकडच्या सर्कल मधल्या लोकांना एकेका मेंबरला संपर्क साधून, तो जर त्यांच्या सर्कलचा मेंबर असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करून सर्कल मध्ये आणण्यासाठी जे काही बाबांनी परिश्रम घेतले, एकेका सर्कलच्या मेंबरचे संस्कार दूर करण्यासाठी, सगळ्या सर्कलच्या मेंबरचे संस्कार दूर करण्यासाठी त्यांनी जी काही मेहनत घेतली त्याला तोड नाही. जे मग मेहराश्रम असू दे, मॅड आश्रम असू दे, मस्त आश्रम असू दे, प्रेमाश्रम असू दे, हॉस्पिटल, काही म्हणजे इतकं वैविध्य आहे त्याच्यामध्ये. ते महायुद्ध तर त्यांनी इन डिस्गाईज कंट्रोल केलंच, आणि त्यानंतरचे परिणाम की तिसऱ्या महायुद्धाचा इतका धोका संभवत असताना ते न होऊ देणं, युनोची स्थापना, भारताचं काही अशा गोष्टी आहेत की कोणाकोणामार्फत छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये, जसं आंबेडकरांना दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हवा होता. मला माहित नाही किती लोकांना ही गोष्ट माहिती आहे, पण हे पुस्तकात आलेलं आहे. स्वतंत्र मतदारसंघ आंबेडकरांनी हट्ट धरला होता दलितांसाठी, आणि ते होऊ घातलं होतं. ते थांबवलं बाबांनी. त्यांनी आंबेडकरांची भेट घेतली. एका भेटीत आंबेडकर मानले. आंबेडकरांना बाबांनी समजावून सांगितलं, तुझा हेतू उदात्त आहे, अस्पृश्यता निवारण झालंच पाहिजे, मीही त्यासाठी कार्य करतो, पण ह्या मार्गाने जर तू गेलास तर कायम तो वर्ग तसाच एक बाजूला राहील, सगळ्या समाजात सामावला गेला जाणार नाही. तुला जर त्यांना सगळ्या समाजात, तुला त्यांना फक्त सोयी सुविधा द्यायच्यात की सगळ्या समाजात समाविष्ट करून घ्यायचे. आणि मग त्याने सांगितलं सगळ्या समाजात ते समाविष्ट झाले पाहिजे, त्यांच्यापासून दूर नाही राहिले पाहिजे. मग तू मतदारसंघाचा वेगळा आग्रह करून तू अजून त्यांना दूर करतोयस. तू पाहिजे तर त्यांच्यासाठी रिझर्वेशन मागे. बाबांनी त्यांच्या डोक्यात घातलं होतं. त्यांनी रिझर्वेशनला, चला रिझर्वेशनचा आता दुरुपयोग होतोय, अति झालं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण रिझर्वेशन एक मर्यादित काळासाठी होतं, तो काळ निघून गेलाय खरं तर घटनेप्रमाणे. आता कुठलंही रिझर्वेशन असण्याचं काहीच कारण नाही, आर्थिक दुर्बलता सोडून आपल्याला त्याच्यात जायचं नाही. पण बाबांनी आंबेडकरांना मनवलं. आंबेडकर लगेच मानले एका भेटीत. पण आंबेडकरांची चिंता होती की गांधी मानणार नाही, आणि बाबांनी त्यांना सांगितलं की गांधीला मी समजावतो. गांधीची लवकर भेट बाबांना मिळाली नाही, आणि गांधींचं बरोबर बाबांना 3 भेटी कराव्या लागल्या. आणि मग गांधी कसं मानले, त्यांच्या दोघांच्या कशा हे झाल्या. मग अवतार असूनही आपण जे बघतो की कुठलंही क्षेत्र जे आहे ते अध्यात्माला किंवा ईश्वराला निषिद्ध नाहीये, कारण सगळं शेवटी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. हा मुख्य जर समजून घेतला, हा मुद्दा एक. आणि दुसरा मुद्दा म्हणजे अवताराचं प्रत्येक कार्य हे
काय असतं, प्रतिकात्मक असतं. ह्या दोन मुख्य गोष्टी समजून जर घेतल्या तर बाबांचं कार्य समजून घ्यायला मदत होते. मग ते नाटक असू दे, थिएटर असू दे, डिजिटलायझेशन असू दे, सायन्स असू दे, हा अवतार कुठल्या तुम्हाला असा एखादा आजही अध्यात्मात किंवा धर्मामध्ये जर एखाद्या गुरुने सांगितलं की मी सिनेमा थिएटर चालवतो, माझ्या नावावर सिनेमा थिएटर बनवतो आणि चालवतो, किंवा त्याच्यात तुम्ही काम करा, त्याचे किती शिष्य त्याच्याजवळ राहतील, पळून जातील. पण बाबांनी नाशिकला स्वतः सिनेमागृह मंडळींना बोलवून घेऊन, पादरी काका जर हरहुन्नरी होते, तर पादरी काका आणि मंडळींनी ते नाशिकला सिनेमागृह बांधलं. ते बाबांच्या नावावर होतं, त्याचं मालकीमध्ये नाव मेहर बाबांचं होतं, मेरवार शरियार इराणी. मंडळींना थिएटर चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. कुणी डोअर कीपर झालं, कुणी तिकीट फाडायचं, कुणी प्रोजेक्टर चालवायला शिकलं. त्या मंडळीची पण धन्यता, बाबा तर अवतार आहे, धन्य तर ही इज अ मास्टर ऑफ मास्टर, पण त्या मंडळींचं कौतुक करावं वाटतं की अशा अवस्थेत सुद्धा ज्या एडके मास्तरांना गव्हर्नमेंट स्कूलमध्ये त्या काळात नोकरी मिळाली होती, पहिल्या भेटीत बाबांच्या एका सांगण्यावरून त्यांनी आपलं अपॉइंटमेंट लेटर फाडून कचऱ्याच्या पेटीत फेकलं. ते एडके मास्तर शेवटी मेहराश्रम प्रेमाश्रम बंद झाल्यावर त्या थिएटर मध्ये काम केलं त्यांनी. त्यानंतर तिथे सरोज गॅरेज मध्ये तिथे मॅनेजरचं काम केलं. दुसरा कोणी शिष्य, ही शिष्यांची खरी परीक्षा. ते धन्य ती मंडळी, धन्य ते बाबांचे शिष्य की अशा परिस्थितीतही ते डगमगले नाहीत, कारण त्यांना खरा अध्यात्माचा, ईश्वराचा अर्थ कळलेला होता, बाबांचं महत्व कळलं होतं, बाबांच्या स्टेटसची जाणीव होती, बाबांचं आज्ञा पालन आणि प्रेम ह्याच्यावरती बाबांनी त्यांचं छान प्रशिक्षण करून घेतलेलं होतं. त्यासाठी त्यांना कष्ट नाही पडले का? पडले. त्यामुळे बाबांनी खेळ खेळले. मग हेही प्रतिकात्मक. आज पूर्ण विश्वामध्ये खेळाचं देखा, क्रिकेट बाबांच्या आवडीचा खेळ, तो आज इंटरनॅशनल मोठा खेळ झालेला आहे. की प्रत्येक गोष्ट जी आहे त्यांनी खेळ फक्त स्वतःच्या करमणुकीसाठी केले का, खेळले का? अजिबात नाही. फिरायला जायचे तर आज, पूर्वी कधीही देशाटन एक शब्द असायचे, केल्याने देशाटन माणूस बुद्धिमान होतो वगैरे, पण पूर्वीच्या काळी देशाटन करणं, दुसऱ्या ठिकाणी जाणं किती अवघड होतं. आज सहजपणे लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, मला आठवतं मी 12वीत असताना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला सुद्धा परवाना लागायचा, पासपोर्ट सारखा. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांना हे माहित आहे, पण एका लग्नाला आम्ही हैदराबादला गेलो होतो, पाथर्डीवरून, म्हणजे नगर जिल्ह्यातलं, तर आम्हाला परवाना बनवावा लागला होता. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज येणं जाणं शक्य नव्हतं त्या काळात. आता एक राज्याच्या सीमा तर राहिल्याच नाही, पण देशातून दुसऱ्या देशात जाणं, लोक इकडे तिकडे भटकायला जाणं, फिरायला जाणं, पर्यटन जे आहे ते किती फोफावलेलं आहे त्याची आज आपण कल्पना करू शकत नाही. त्याचप्रमाणे बाबांनी सांगितलं की मी शाकाहारांना शाकाहारी जेवण घेण्यास आणि मांसाहारांना मांसाहारी जेवण घ्यायला परवानगी देतो, पण माझ्या बरोबर जे राहतात त्यांना नियम म्हणून शाकाहारीच राहावं लागेल. मग जर आपण बाबांसोबत राहतो असं म्हणतो, आपल्याला त्यांचं, आम्ही जर म्हणतो की ही इज अवर कॉन्स्टंट कंपॅनियन, त्यांनी सतत आमच्या बरोबर राहावं, आमची साथ करावी, असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला मांसाहार सोडायला पाहिजे, फक्त स्ट्रिक्ट शाकाहारी राहायला पाहिजे. पण लोक ना पळवाट ज्याला काढतात, म्हणतात ना कायद्यातून पळवाट काढणं, असं जर पळवाट काढायची असेल आणि त्यांची खाण्याचीच इच्छा असेल तर मग ते 100 कारणं देतात की बाबा मासे खात होते, बाबांनी हे केलं, MPR ला ते होतं, मंडळींना अमुक झालं. बाबांनी स्वतः सांगितलं, डोंट ट्राय टू कॉपी मी, मी करतो तसं माझं अनुकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही कर. बाबा लेपस न धुवायचे स्वतः त्यांच्या जखमा, तुम्ही जाऊन धुणार? भोपाळचे लोक खूप सुंदर कार्यक्रम करतात, ते दर बाबांच्या वाढदिवसाला ते लेपर्स हाऊस काय म्हणतात, मला आता शब्द पटकन आठवेना, नाफडे भाऊ इथे आहेत, त्यांनी चार्ट मध्ये टाकावा, तिथे जे लेपर्स ना काय म्हणतात, कुष्ठधाम, कुष्ठधामला जाऊन
नुसते त्यांना अन्नाचे पॅकेट वाटत नाही, त्यांच्या सोबत बसतात, त्यांच्यासोबत त्याच सतरंजीवर सगळे, म्हणजे मी पण गेले होते, मला अजूनही आठवतं, रक्ताचे डाग सगळे होते त्या सतरंजीवर. त्याच सतरंजीवर आम्ही पण बसलो, त्यांच्या तिथे ते जगदन दादा होते, पेटी बिटी ठेवून भजन, आरती, प्रार्थना सगळं केलं. आज कुष्ठरोग कुठेही दिसत नाही. कुष्ठरोग्यांसाठी बाबांनी जे हे काम केलं ते प्रतिकात्मक दृष्ट्या संपूर्ण विश्वातल्या कुष्ठरोग्यांसाठी होतं. आणि फक्त तो रोग नाही, तर त्यांचे संस्कार नष्ट करून, घाणेरडे संस्कार नष्ट करून त्यांना आध्यात्मिक धक्का पुढे कसा द्यायचा ह्यासाठीच हे सगळं असतं. दिसताना ते भौतिक असतं. त्याचप्रमाणे बाबांनी कुठल्याही धर्माच्या बाबतीत कोणतंही बंधन घातलेलं नाही की हाच धर्म तुम्ही पाळा किंवा तुम्ही धर्म पाळू नका, असा त्यांचा काही आग्रह नाहीये. तुम्ही माझंच नाव घ्या, माझीच पूजा करा, माझीच गीतं गा, माझेच भजन म्हणा, असं त्यांनी कधीही म्हटलेलं नाहीये. उलट नागपूरच्या चौरसिया, रामलाल चौरसियांनी जेव्हा त्यांना विचारलं की नाव कसं घ्यायचं, तेव्हा इतकं सुंदर बाबांनी त्यांना सांगितलं, आता ते सगळ्यांना माहिती आहे. त्याचसोबत बाबांनी ही पुष्टी जोडली की मी माझंच नाव घे असं सांगत नाही. मग आमच्या मनात इतके भेद आणि संभ्रम का? तुम्हाला गणपती आणायचा ना, मग गणपतीलाच पूजा, मग बाबांना कशाला पूजता? किंवा मग तुम्हाला सगळ्यात बाबा बघता एकच सगळे आहे, हा इतकं प्रेम भाव तुमच्या मनातून निर्माण यायला पाहिजे. हा भेद जो आहे, जर आम्ही म्हणतो ईश्वर एक आहे, तर ही डोक्यामध्ये इतके किडे किंवा इतके प्रश्न, इतके संभ्रम कशाला असायला हवा? दृढ निष्ठा कशाला म्हणतात? म्हणून तर बाबांना माहिती होतं की हे असं खेळ करणार, हे खेळ करणार कोण आहे? मन, चंचल मन, भ्रम निर्माण करणार, बुद्धिभेद निर्माण करणार. म्हणून बाबांनी वारंवार सांगितलं, होल्ड माय दामन फास्ट, पक्क धरून ठेवा, निसटू नका देऊ. आहे की नाही? हे कशासाठी बाबांनी सांगितलं? त्यासाठी, कारण त्यांना माहितीये की हे दुर्बलता कुठे निर्माण येते. म्हणून बाबांनी सांगितलं की हृदय आणि बुद्धीचा समन्वय असू द्या. जे हृदयाने सांगितलं, आतला आवाज जो आहे त्याचंच ऐका. जी बुद्धी भेद करायचा प्रयत्न करेल, विचार आणि मन भेद करायचा प्रयत्न करेल, त्याच्या आहारी जाऊ नका. तुमचं मन हे गोठलेल्या सरोवरा इतकं शांत पाहिजे. त्यात जर त्यांनी कधीच सांगितलेलं नाही, शेवटी तुम्ही कुणाचंही नाव घ्या, ते त्यांच्यापर्यंतच पोहोचतं, कारण ईश्वर एक आहे. आणि आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये वाचलं की 10 ठिकाणी जाऊ नका, हे आपल्या भल्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. शेवटी आपल्याला हेही माहिती आहे की ज्याची ज्याच्यावर अढळ श्रद्धा होती, ज्याने आयुष्यभर फक्त एका देवाला पूजलं, शेवटी बाबांनी दर्शन त्या व्यक्तीला त्या रूपात दिलं. माझ्या आजोबांचं उदाहरण आहे, लांब कुठे कशाला जायचं. पुकारजींचं उदाहरण आहे, अशी कितीतरी उदाहरणं आहेत की त्यांना त्या रूपात त्यांनी दर्शन दिलं. शेवटी ते कुणी वेगळे आहेत का? कृष्णही तेच होते, रामही तेच होते. मग आता कशाला आम्हाला हा भेद? आम्ही एकीकडे मेहर बाबांचं प्रेमी म्हणवायचं आणि दुसरीकडे रामाची गाणी गाऊन डान्स करायचा. हा जो प्रवाह आलेला आहे, ह्या लाटेमध्ये वाहून जाऊ नाही द्यायचं. इतकी आपली निष्ठा हलकी नसावी, दृढ निष्ठा असावी. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी सगळ्यांना सगळे धर्म पाळण्याची मुभा देतो, पण त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की आज कुठलाही धर्म त्याच्या मूळ अवस्थेत नाहीये, मग तुम्ही कोणता धर्म पाळणार? जर सगळे धर्म विपर्यस्त झालेले आहे, म्हणून ते सांगतात की कुठलेही धर्माचरण करण्याची, कुठलेही कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांसाठी सगळ्या कर्मकांडांची मनोनाश पर्वाच्या शेवटी त्यांनी होळी करून टाकली, बंद करून टाकले डबे, त्याची राख झालेली आहे. हे समजून बाहेरचे नॉन बाबा प्रेमी नाही समजणार. आम्ही जर आम्हाला बाबा प्रेमी म्हणतो तर हे आम्ही नाही समजणार, दुसरं कोण समजणार? तिसरं ह्याच्यामध्ये बाबांनी सांगितलं की मी जे लोकांना दर्शन देतो, प्रसाद देतो, प्रेम प्रसाद देतो, त्यामध्ये त्या व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होतो. मी सगळ्यांना प्रेम देतो, बाबांनी सांगितलं, मी सगळ्यांना सारखंच देतो, पण हे ज्याच्या त्याच्या ग्रहण शक्तीच्या, घेण्याच्या शक्तीवर अवलंबून आहे. तुमची किती मर्यादा आहे, तुमची किती कपॅसिटी आहे, तितकंच तुम्ही घेऊ शकाल. असं नाहीये की कुणी बाबांच्या फार जवळ आहे, कुणी बाबांच्या फार दूर आहे, अजिबात नाही.
सगळे त्याच्यापासून समान अंतरावर आहे, कारण तो मध्य केंद्रबिंदू मध्ये स्थित आहे. केंद्रबिंदू पासून एक जर वर्तुळ काढलं, त्या वर्तुळाला जर एक केंद्रबिंदू ठेवला, तर त्या ज्या वर्तुळाच्या परिघावर आहे त्या केंद्रबिंदू पासून आपण म्हणतो त्याला त्रिज्या. त्या केंद्रबिंदू पासून वर्तुळावरची प्रत्येक बिंदू समान अंतरावर असतो. तसं ईश्वराच्या सगळे समान अंतरावर आहे. हे तर ज्याचे त्याचे कर्म, संस्कार, भक्ती, भाव, मेहनत, सिन्सिअरिटी, इमानदारी याच्यावर अवलंबून आहे. समाधीतूनही प्रत्येकाला वेगळा अनुभव येतो. का? कारण प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे, प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. समाधीत जाऊन जर ते दर्शन करताना त्यांचा विचार नसताना दुसरे मनात विचार आले तर तो नमस्कार त्यांना पोचतच नाही. मग त्यांनी दिलेलं तुम्हाला मिळणार कसं? म्हणून बाबांनी सांगितलं की मी ह्या दर्शन आणि प्रसादातून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ग्रहण शक्तीप्रमाणे लाभ होत असतो. पुढे बाबा सांगतात की माझ्या जवळचे जे आहेत निकट संबंधित त्यांना सूचनांच्या द्वारा मी उपदेश देतो. तो उपदेश हा आध्यात्मिक सल्ला असतो आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी जरी त्यांच्या जवळच्या लोकांना, निकटवर्तीयांना दिला तरी आपल्याला तो पाळायला म्हणजे अटकाव आहे का? नाही. लव ऑल म्हटल्यानंतर ते इट इज फॉर ऑल. प्रत्येकावर प्रेम करा. हे जे बाबांनी सांगितलेलं आहे किती प्रचंड कार्य आहे की ते आपण सांगूही शकत नाही, समजूही शकत नाही. आपल्या समजाच्या, शब्दांच्या, बुद्धीच्या ते पलीकडे आहे. त्यामुळे बाबांनी सांगितलं की माझ्या निकटवर्तीयांना मी आध्यात्मिक संदेश देतो, उपदेश देतो. आता पुढे काय झालं? पुढे बाबा सांगतात की एका स्पर्शाने सुद्धा सद्गुरू असो, ईश्वर असो, अवतार असो तुम्हाला ईश्वर साक्षात्कार देऊ शकतो. त्यांच्या नुसत्या नजरेने त्यांनी कोणाला दिला असेल तर आम्हाला कळणार पण नाही. नुसत्या नजरेने, स्पर्शाने एवढ्या लोकांना दर्शन दिलं. कितीकांचा काय लाभ झाला आपल्याला कळेल का तरी? ते सगळं गुप्त असतं, मौन असतं, ते डोळ्यांना दिसत नाही. त्याचा कुठे सरकारी योजनांसारखा गाजा वाजा होत नाही. हे सगळं अगदी मौन रीतीने, गुप्त रीतीने दिलं जातं. ते कळत नाही. आणि ज्यांना मिळतं तो कधी बोलत पण नाही. ज्याला मिळतं तो कधी बोलत पण नाही. पुढे बाबा सांगतात की माझी निंदा करा किंवा माझी स्तुती करा, मी अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत जसा आहे तसाच आहे आणि शेवटपर्यंत तसाच राहणार. कारण तो ईश्वर आहे. कुणी निंदा अथवा वंदा त्यांनी काही त्याच्यात फरक पडत नाही. त्याच्या ईश्वरत्वात जर आमच्या स्तुती किंवा निंदेने फरक पडला तर तो ईश्वर राहणारच नाही. जसं स्थळ काळाचं त्याला बंधन नाही, ते आलं तर तो अमर्यादत्व राहणार नाही. तसंच निंदा करा, स्तुती करा, प्रार्थना म्हणा, भजन करा, अवतार मेहर बाबा की जय का म्हणतो आपण? उगाच लोक डोकं लढवतात. मेहरामांनी हे म्हटलं ते म्हटलं. आम्ही लहानपणापासून इतके त्यांच्या सानिध्यात वाढलो, आम्ही तर कधी ऐकलेलं नाही त्यांना असं म्हणताना. उदाहरण आम्ही त्यांनाही आम्हाला शिकवलं अवतार मेहर बाबा की जय म्हणायला आणि जय बाबा म्हणायला. हे मंडळींनी आम्हाला शिकवलं. आजकाल लोक त्याच्यावर काही भाष्य करतात की अवतार मेहर बाबा जय कशाला म्हणायचं. अरे त्यांनी स्वतः म्हटलं ना, मेहरास्थानाला अवतार मेहर बाबा की जय कुणी म्हटलं? बाबांनी स्वतः म्हटलेलं आहे. त्यांची जय केल्याने न केल्याने त्यांच्या ईश्वरत्वात काही फरक नाही. जे काय आपल्याला होतो त्याचा फायदा जो व्हायचा तो आपल्याला होतो. तर हे बाबांच्या कार्याबद्दल ह्या पुस्तकातलं परत न वाचता संक्षेपाने सांगितलं. आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया, कारण आहे आता सगळेजण तोपर्यंत. आपण आता अनफॉर्च्युनेटली ना मराठीत फार कमी साहित्य आहे आणि जे कोर महत्वाचं साहित्य मला जेवढं माहित होतं, माझ्याकडे जेवढं होतं, त्यात गॉड स्पीक्स झालं, आपले डिस्कोर्सेस झाले, प्रेम पुस्तक झालं जे कुठेही अवेलेबल नाही, जे बाबांनी स्वतः हृदयाला लावलं होतं. त्यानंतर स्पार्क्स ऑफ ट्रूथ हे सुंदर पुस्तक, ते पण कोर बुक मधलं आहे. लाईफ ॲट इट्स बेस्ट, हे महत्वाची पुस्तकं मराठीमधली वाचून झाली. जर कुणाला माहित असेल की अजून हे पुस्तक उपलब्ध आहे तर माझ्या निदर्शनास आणून द्या, आपण ते नक्की वाचू.
पण मग सर्वांच्यासाठी असा निर्णय घेतला की जर मराठीतली महत्वाची आणि कोर बुक्स वाचून झाली आपली, तर आपण आता मराठीत न वाचता आणि सोमवार बंद न करता आपण वाचन चालू ठेवू, इंग्लिश पुस्तकं वाचू आपण, आणि इंग्लिश पुस्तकांचं मराठीत सांगण्याऐवजी हिंदीत सांगू. कारण खूप लोकांचं बऱ्याचदा मला फोन यायचे, सांगायचे की आप मराठी में बोलते समजता नहीं है, हिंदी में करो. आता त्याही लोकांचा आग्रह आहे, गॉड स्पीक्स हिंदीत करा, डिस्कोर्सेस हिंदीत करा. कारण हे जे काही 5 पुस्तकं आपण मराठीत वाचलीत ती अजून हिंदीत आपण वाचली नाही, एक्सप्लेन केलेली नाही. त्यामुळे त्यांचा खूप आग्रह असतो. नीलम आहे इथे, बिचारी दरवेळी सांगते, ती उपस्थित असते इथे रेकॉर्डिंगसाठी, केवळ मराठी कळत नाही तरी. त्यामुळे सगळ्यांच्या हितासाठी आपण इंग्लिश पुस्तकं वाचायला घेऊन ती हिंदीत एक्सप्लेन करू. आता इथे मुद्दा होता कोर बुक घ्यायची की गोष्टी रूप, दुसरं पण लिटरेचर बाबांचं खूप आहे. तर त्याला आपण पोल घेतला, 4 ग्रुपवर पोल घेतला. तुम्ही एकच ग्रुप बघत असाल त्यातल्या पोलवर नाही, तर 4ही ग्रुप होते वेगवेगळे, हिंदी भाषींचा पण होता. सगळ्याचा टोटल करून जर बघितलं तर ह्या पुस्तकाला जास्त मतं मिळालेली आहेत. आणि हे ब्लू बस टूर आहे. तर आपण आता पुढच्या सोमवारपासून हे पुस्तक वाचू आणि हिंदीत सारांशाने सांगू. काम वाढणार आहे पण बाबा आहेत, सांभाळून घेतील. इतरही लोकांनी मदत करावी, नाफडे भाऊ वगैरे सारखी लोक आहेत. आता दुसरा मला मुद्दा असा काढायचा होता की याची पानं काही आपण टाकणार नाही, ग्रुप बनवणार नाहीये. ह्याची 800 पानं आहेत. आपण जर आताप्रमाणे 6 वाजता सुरू करून 7ला, आता बघा एवढं बोलेपर्यंत, बाबांच्या कार्यावर बोलेपर्यंत अर्धा तास झाला. आता अर्धा तास शिल्लक आहे. आपल्याला आज प्रश्नोत्तराचे घ्यायचंय, चर्चा करायची आहे. मी आता ओपन करते म्हणजे याच्यासाठी. एकदम सगळे बोलू नका, फक्त ज्याला आपलं मत मांडायचंय त्यांनी हँड रेज करा. मग हँड रेजला इथे मला काय होतं की ज्यांनी पहिले हँड रेज केला, जसं आता जल्लूचा हँड रेज आहे, त्यांनी काढला आता, तर ज्या क्रमाने हँड रेज आहे त्या क्रमाने आपण त्यांचे प्रश्न, विचार काय असेल ते शेअर सगळं घेऊया की याच्यात अजून काय सुधार करायचा आहे, काय काय करणं आवश्यक आहे. तर हे जर आता जर आपण 6 ते 7 घेतो त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर कधी कधी हार्डली 1 किंवा 2च पानं वाचून होतात. पण गोष्टीरूप पुस्तक असेल तर तिथे एक्सप्लेनेशनची जास्त गरज नसते. पण ब्लू बस टूर मध्ये बाबांनी कधी नदी ओलांडताना, कधी जेवताना, कधी बसमध्ये, वेगवेगळ्या वेळेला सहज बाबांनी डिस्कोर्सेस दिलेले आहेत. त्यात सुद्धा स्पॉन्टेनियस ज्याला आपण म्हणता येईल, किंवा पुढे काही घटना यायची तर आधीच बाबांनी त्यांना डिस्कोर्स देऊन तयार करून ठेवलं. जसं की रविवारच्या लेक्चरमध्ये जे होते त्यांनी ऐकलं असेल ते, की एक उदाहरण रविवारी जी सांगितली घटना की पुढे होणार, तर आधीच त्यांनी महिलांना सांगून ठेवलं होतं इक्विपॉइस बद्दलचं, बरोबर. तर जेव्हा असे डिस्कोर्सेस वाला भाग होईल तिथं एक्सप्लेनेशन येईल. अदरवाईज 1 तासामध्ये ऑन एन एव्हरेज 5 पानं वाचून होतात. अर्थात याचा फॉन्ट पण बारीक आहे, त्या पुस्तकासारखा मोठा नाही, याचा फॉन्ट बारीक आहे. मुश्किलने होतील 5 पानं, समजा 4 पानं वाचून, समजा 5 पानं वाचून होतील असं जरी आपण गृहीत धरलं. महिन्यामध्ये 4 सोमवार येतात असं ते तर आहेच आहे, क्वचित 5वा येतो. आपल्याला 3 वर्ष लागतील. हे पुस्तक इतकं सुंदर आहे आणि यातल्या खूप गोष्टी ज्या आहेत, कारण महिला होत्या या प्रवासात बाबांच्या बरोबर, केवळ महिला होत्या. महिलांच्या बाजूला काय चाललंय ते पुरुषांना कधी माहित नसायचं, पुरुषांच्या बाजूला काय चाललंय ते महिलांना माहिती नसे. त्यामुळे यातल्या स्टोरीज फारशा बाहेर आलेल्या नाहीयेत. त्यामुळे हे खूपच सुंदर पुस्तक आहे. आणि एवढं म्हणजे महागाचं पुस्तक किंवा हे उपलब्ध पण नाही इझिली माझ्या माहितीप्रमाणे. पण जर 1 तासच वाचायचं ठरवलं तर ह्याला 3 वर्ष लागतील. पण जर आपण अर्धा तास वाढवला, जसं आपला पूर्वी किती होता, 5:30ची वेळ होती सोमवारला, मध्ये मला निमोनिया झाला, बोलता येत नव्हतं, लोड वाढला, लोकांनी सांगितलं की 6ची वेळ ठेवा, आम्ही ऑफिसला जातो. पण दुर्भाग्याने असं सांगणारे 2-3च होते आणि तेही जॉईन कधी झाले नाही रेग्युलरली. मी बघितलं की ते जॉईन होतात की नाही. पण विभाताई झालं, अरुणा झालं, मीनाताई, बरेच लोक आहेत ते न चुकता 5:30ला जॉईन होतात. एनिवे, तर जर 5:30 आपण वेळ केली
तर आपली 2 पानं अजून वाचून होतील, 5च्या ऐवजी 7 पानं होतील आणि 3 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षात पुस्तक वाचून जर झालं तर इथे तुम्ही बघताय हे मागे खजाना भंडार आहे, हे इथं निळं पुस्तक आहे, न्यू लाईफचं, खूप सुंदर आहे. कितीतरी आहे, मेहरा मेहर, मेहरा आणि लॉर्ड मेहर सगळ्यांना माहिती. त्याशिवाय इतर खूप पुस्तकं आहेत जी पर्टिक्युलर व्यक्तींनी डायरी करून लिहिलेली आहेत, त्याच्यात अधिक विस्तृतपणे माहिती चांगली आलेली आहे. त्यामुळे माझा असा विचार आहे की बाबा ठरवून देतील. मला फार सहज म्हणता येत नाही, हे माझं लोड वाढणार आहे, कारण सोमवारचंही भाषांतर हिंदीत करून ठेवायचं म्हणजे 3दा मला समजून घ्यावं लागेल, मंगळवारचंही करायचं, गुरुवारचंही करायचं, म्हणजे लोड आहे. पण त्याची चिंता आपण नको करायला, बाबांवर सोपवते. म्हणजे तुमच्या सगळ्यांपेक्षाही सगळ्यात जास्त चिंता आणि रिलक्टन्सी माझ्याकडे, ऑनेस्टली म्हटलं तर 5:30 करायला. पण मी 5:30 करायला तयार आहे. तेव्हा आता तुमच्या कुणाचं काय मत आहे याच्यावर, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे कुणाला आता संपूर्ण हे आपल्या सगळ्या ह्याच्यात कुठल्याही पुस्तकातला कुठलाही एखादा प्रश्न डोक्यात असेल, विषय डोक्यात असेल, कारण मध्ये चर्चा करता आली नाही, तर आज तुम्हाला मुभा आहे, मोकळेपणाने कुठल्याही प्रश्नाची, कुठल्याही विषयाची तुम्ही चर्चा करू शकता, विचारू शकता. तुमच्या मनात काही असेल की हा मुद्दा माझ्या मताने असा मांडायला पाहिजे, तर यू आर मोस्ट वेलकम. आजचं इन्फॉर्मल आहे. हा, त्याआधी आय एम सो सॉरी, एक पान राहिलेलं वाचून घेते, नाही तर ते पुन्हा राहील आणि मला गिल्ट वाजतेल. एक शेवटचं पान आहे, एक तर अवताराचे अवतरण आणि हे आहे. तोपर्यंत प्लीज ज्यांना जे काही सांगायचंय, म्हणायचंय, त्यांनी हँड रेज करून ठेवा. हां, आणि प्रश्न विचारायचे ते. मेहर प्रसाद, बहुतेक तुमचा हँड रेज होता. आय विल कम बॅक टू यू. अवताराचे अवतरण. आपली मायासृष्टी राखण्यासाठी युगानुयुगे अवतार मानव जातीत अवतीर्ण होत असतो. अवतार का येतो आपल्याला वाटतं ना, मग सारखा सारखा का येतो? या आगमनाने तो मानवी हृदयात सत्याची जागृती निर्माण करून मायेच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञानही करून देतो. ही सृष्टी त्यांनीच निर्माण केली, पण ही सृष्टी 0 आहे आणि ईश्वर सत्य आहे हे ज्ञान द्यायला त्याला परत परत यावं लागतं, कारण ते पहिलं ज्ञान पुसलं जातं, त्याचा इफेक्ट जातो 700-1400 वर्षामध्ये. मायेची चौकट ही सदैव एकच एक असते, पण तिच्यातील नमुने मात्र अगणित आणि सतत बदलणारे असतात. तुम्ही, आम्ही सगळे है ना, मी नेहमी म्हणते सगळे ऑल आर सॅम्पल्स, कुणी काही कमी जास्त नाहीये. प्रत्येकात कमी जास्त काहीतरी दोष गुण असतात. मायेचा नाश करण्यासाठी माझे आगमन नाही, ही महत्वाची गोष्ट. बाबा सांगतात मायेचा नाश करण्यासाठी मी आलो नाही, ती त्यांच्यातूनच निर्माण झालेली आहे. मायेचा जर नाश केला तर माया जे कार्य करते आमच्या चेतनेला प्रगल्भ करण्याचं, ते काम कोण करणार? ते मायेत राहूनच होतं. म्हणून मायेला नष्ट करणं हे ईश्वराचं कधीच ध्येय आणि कार्य नसतं. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, ज्याच्यावर मागच्या वेळी घाईत आपण बोलू शकलो नव्हतो, की अवतार मायेला नष्ट करण्यासाठी येत नाही. कारण वस्तुतः पाहता माया ही काहीच नाही, त्याची छाया आहे. मायेच्या शून्यतेचे ज्ञान करून देण्यासाठी मी तुमच्यात येतो, की ही माया खरी नाही बाबा, ही शून्य आहे. आता लहान मुलं बघा, त्या सावलीला त्यांना कळत नाही की ही सावली आहे, किंवा आरशात बघतात, किंवा कुत्र मांजर पक्षी आरशात बघतो, त्यांना कळत नाही, ते त्याला खरं स्वरूप मानून त्याच्याशी भांडत बसतात. आपणही तसेच आहोत. हे सगळं खोटं आहे हे आम्हाला समजत नाही, ते सांगूनही आम्हाला उमजत नाही. त्याची अनुभूती झाली पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे. ती जाणीव करून देण्यासाठी ते येतात की ही माया शून्य आहे. माया म्हणजे दुसरे तिसरे काही नसून माझ्या अनंत आत्म्याची छाया आहे. आपण बघितलं होतं मागच्या वेळी की तो अमर्याद आहे म्हणून छाया अमर्याद आहे. तुमच्या द्वारा मायेचे अस्तित्व मी आपोआपच राखतो. आमच्या द्वारा ते अस्तित्वही मायेचं राखता, तिला नष्टही नाही होऊ द्यायचं, पण आम्हाला त्याची जाणीवही झाली पाहिजे की माया ही शून्य आहे. माझ्याद्वारे मायेचे मिथ्यत्व जेव्हा तुमच्या अनुभवास येते तेव्हा आपोआप तुम्ही तिचा त्याग कराल. किती वेळ प्रत्येकाची यायला लागते, येते, आलीही असेल तुमच्यातल्या प्रत्येकाची, बऱ्याच जणांची.
की त्याच्या मार्फत आम्हाला कळतं की तोच फक्त सत्य आहे आणि ही माया मिथ्य आहे, खोटी आहे. हे जेव्हा आम्हाला अनुभवायला येतं तेव्हा आपोआपच त्या मायेची ओढ कमी होते, तिचा लोभ कमी होतो आणि तिचा आम्ही त्याग करतो. इथे हे पुस्तक संपतंय, पण त्याच्या पुढे एक पान आहे, 2 पानं आहे, तेवढी मी वाचते. आणि ह्याच्यात मेहेर प्रकाशनेमध्ये मेहेर बाबा हे एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. बाबांचं पहिलं चरित्र सी.डी. देशमुखांनी लिहिलं होतं, श्री मेहेर बाबा. अत्यंत सुंदर पुस्तक आहे, ते पण आपण रिपब्लिश करू. कुणाकडे असेल तर कृपा करून सांगा, जरा आपलं भंडार शोधा जरा. बाबांचा उभा असलेला फोटो आहे, एवढं जाडीचं छोटं पुस्तक आहे. तर श्री मेहेर बाबा यांच्या अध्यात्मपर लेख आणि संदेश आपण वाचलं आणि रिपब्लिश केलं. सर्व काही आणि काहीच नाही हे आपण हिंदीत वाचलं, एव्हरीथिंग अँड नथिंग. प्रेम अनुवादक वीरबडे हे आपलं वाचून झालंय. अवतार मेहेर बाबा जीवन दर्शन सी.व्ही. नातू हे पुस्तक माझ्याकडे नाही. हे जर कुणाकडे असेल तर कृपा करून सांगा, अवतार मेहेर बाबा जीवन दर्शन. पाहिजे तर ही लिस्ट मी आपला जो जे ग्रुप आहे मराठी पुस्तकाचा, शेवटचं पुस्तक जीवनाच्या सर्वोच्चपदी वाचलं म्हणून त्याचं नाव अजून तसंच आहे, त्याच्यावर मी ही लिस्ट सांगेल. नाफडे भाऊंकडे असेल तर बघा, कठाळे काका बघा, देशपांडे भाऊ, त्यानंतर लोंढे, हे सगळे मंडळींकडे जुनी पुस्तकं, लोखंडे. अवतार मेहेर बाबा जीवन दर्शन सी.व्ही. नातूंचं आहे. 50 पैसे किंमत होती त्याची त्या काळात. अवतार मेहेर बाबा माला पोफळींचं, ते आता नवीन रूपात प्रसिद्ध झालं. मेहेर गीत धारा, मेहेर गीतावली, केना निगम. मेहेर गीतावली आपण एक पान टाकलेलं आहे. मेहेर बाबा भजन मध्ये तेही पुस्तक डॉक्टर मेहेरज्योती कुलश्रेष्ठांनी रिपब्लिश केलंय. मेहेर प्रकाश भजनावली सुल्लूदास, हे जर कुणाकडे पुस्तक असेल तर याच्यासाठी मला वाटतं त्यांचे मुलगा म्हणजे ते भालेकर त्यांना विचारावं लागेल. मेहेर प्रकाश भजनावली हिंदी मराठी गीतांचं सुल्लूदास यांचं पुस्तक होतं आणि हे बाबांच्या सोबत होते. त्यांचा मुलगा आहे, आता ते पुण्याला असतात, अनिता भालेकर आणि नाव येईना त्यांचं. नंतर श्री मेहेर कीर्तन, श्रीमंत माईसाहेब पटवर्धन, चांदण्यात माईसाहेब पटवर्धन. ही पुस्तकं मी बघितली नाही, कुणाकडे असतील तर बघा. ईश्वरी आवाहन, अनुवादक सी.व्ही. नातू. मेहेर बाबा यांच्या ग्रंथातील काही उतारे. म्हणजे त्यावेळी किती पुस्तकं होती ही. खरा कार्यकर्ता कोण व खरे कार्य कोणते, हे एक पुस्तक महत्वाचं आहे. अनुवादक दाशी भावसार. अवतार मेहेर बाबा, लेखक काना सोमण. तर सोमणांचं पुस्तक पुढे संभवामी युगे युगे म्हणून परत रिपब्लिश झालेलं आहे. अवतार मेहेर बाबा यांचे महामौन हे पुस्तक माझ्याकडे नाही आहे, सोमणांचं आहे. आणि एवढी सगळी पुस्तकं आहेत. तर ह्यात बघायचं आता आपल्याला कुणाकडे काय सापडतात. त्याआधी ह्या पुस्तकाची शेवटची 2 पानं वाचूया. आणि दुसरी एक महत्वाची घोषणा करायची आहे. बाबांच्या कृपेने आणि ह्या लोकांच्या दयेने स्पार्क्स ऑफ ट्रूथ, सत्याचे स्फुल्लिंग रिप्रिंट होते. बलराज देशपांडे भाऊ नागपूरला ते रिप्रिंट करतात. नो प्रॉफिट बेसिसवर ही पुस्तकं होणार. त्यानंतर हे पुस्तक जे आता आपण वाचत होतो, जीवनाच्या सर्वोच्चपदी, म्हणजे सतत हे संग्रही असून सतत वाचावं, हाताळावं. कधी कुठल्या ह्याने आपण प्रेरित होऊ ते सांगता येत नाही. आणि ही पुस्तकं अशी आहेत की जनरल एखाद्या पुस्तकाच्या दुकानात जरी ठेवली, ह्याने विचारपूर्वक असे कव्हर ठेवलेले आहेत याचे, तरी ती विकली जातील, इतकी सुंदर पुस्तकं आहेत. हेही छोटं पुस्तक आहे आणि दर्यापूर केंद्राने याची जबाबदारी रिप्रिंटची घेतलेली आहे. एकाची आपल्याला परवानगी ट्रस्टकडून मिळालेली आहे रिप्रिंटची, दुसऱ्याची आता रिक्वेस्ट टाकलेली आहे आणि 31 जानेवारीच्या आधी ही पुस्तकं येतील अशी आपण काळजी घेतोय. मेहेर प्रसाद निमजे पण एक पुस्तक पब्लिश करतायत. ते गुलमाईज मेमरी जे इंग्लिशमध्ये आहे त्याचं हिंदी ट्रान्सलेशन डॉक्टर मेहेरज्योती कुलश्रेष्ठने मेहनत करून वर्षभरात केले, तर तेही पब्लिश होणार आहे. आता हे जे आहे इथे गाडगे महाराजांचा फोटो आहे. बाबांबरोबर ते जे कार्य करतात त्या कार्यामध्ये त्यांना ह्याला आंघोळ घालताना मस्ताला किंवा लेपसला बाबा आणि गाडगे महाराज असा हा फोटो आहे. आणि ती 2 पाचं मी वाचते.
अवतार मेहर बाबा पंढरपूर येथे एका महारोग्यास आंघोळ घालीत असताना बाजूच्या चित्रात दिसत आहे. त्याच्यावरती लिहिलेलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराजांच्या पंक्ती नगर केंद्रामध्ये पण लिहिलेल्या आहेत, मेहराजादला पण आहेत, बाबांना आवडायच्या. शेजारी संत गाडगे महाराज उभे आहेत. 1954 हा फोटो आहे. सदर प्रसंगी म्हणजे या प्रसंगी हजारो लोकांच्या समोर बोलताना गाडगे महाराज म्हणाले, मेहर बाबा हे साऱ्या जगाची सेवा करतात, ते जगद्गुरु आहेत. अखिल प्राणी मात्रावर प्रेम करणे हा बाबांच्या जीवनाचा स्थायी भाव आहे. हे विश्वची माझे घर अशी त्यांची वृत्ती झालेली असल्यामुळे गौतम बुद्ध व येशू ख्रिस्त यांच्याप्रमाणे सुष्ट दुष्ट सनाथ अनाथ पापी पुण्यवान साऱ्या जगावर ते प्रेम करतात. म्हणजे असं नाही की हा माणूस सज्जन आहे म्हणून केवळ त्याच्यावरच ईश्वराने प्रेम केलं, असं नाही. जो दुर्जन आहे त्यालाही ते तितकंच प्रेम करतात. आणि हीच तर खासियत आहे, ते आपल्याला जमलं पाहिजे. कुष्ठरोगी व गोरगरीब यांना आंघोळ घालताना व त्यांचे पाय धुताना आपले रूप ते त्यांच्यात पाहतात. ईश्वर मस्त साधू व गोरगरीब यांना भेटण्यासाठी 1939 ते 1946 या 8 वर्षांच्या काळात बाबांनी एकूण 67,400 मैलांचा प्रवास केला. या प्रवासात त्यांनी 962 ईश्वर मस्त, 8,453 साधू आणि 11,163 गोरगरीब यांना दर्शन दिले. त्यानंतर 1947 पासून त्यांनी आजपर्यंत दर्शन सहवास यांसारख्या कार्यक्रमांच्या द्वारे लाखो लोकांना दर्शन दिले आहे. आता पाठीमागे के रामकृष्णन हे जे पुणे केंद्राचे, कारण याचं भाषांतर पुण्याच्या माराकंटकांनी करून घेतलं होतं आणि के रामकृष्णन मुळे हे पब्लिश झालं होतं. बघा, अमराठी माणसांनी मराठी पुस्तक प्रकाशित करण्यासाठी इतकी खटपट केली. मग मराठीतली पुस्तकं मराठीत प्रसिद्ध व्हावी म्हणून आपल्यातल्या प्रत्येकाने कंबर कसली पाहिजे. हिंदीतलं होतातच आहे, इंग्लिशमध्ये होतातच आहे, पण जर महाराष्ट्रात आहे तळागाळापर्यंत प्रत्येकापर्यंत बाबांचं नाव गेलं पाहिजे. अरणगावातल्यासारख्या ठिकाणी प्रत्येकाने जर घराघरात पुस्तक बाबांचं वाचावं वाटत असेल तर मराठीतली पुस्तकं पण यायलाच पाहिजे. बाबांनाही मराठी यायचं. टिफिन लेक्चरमध्ये आपण बघितलं कितीतरी ठिकाणी बाबांनी मराठी वाक्य वापरलेली आहेत. मंडळी आमच्याशी नेहमी मराठीतच बोलायच्या. एनिवे, अवतार मेहर बाबा केंद्र पुणे, के रामकृष्णन कार्यवाह मेहर बाबा केंद्र पुणे यांनी लिहिलंय. युगायुगात ज्या ज्या वेळी धर्माची ज्योत मंद होते त्या त्यावेळी प्रेम व सत्य यांची मशाल परत प्रज्वलित करण्यासाठी तोच तो अवतार पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो. त्याच्या आगमनाच्या वेळी खरे ईश्वर प्रेमी त्याला ओळखतात आणि त्याची उपासना करतात. हे महत्भाग्य आहे. आपण जे पण मेहर बाबांचं नाव ऐकून त्यांच्याकडे येतो व त्यांचं दर्शन झालेलं असेल ते महत्भाग्य, आणि नसेल झालं तरीही ते भाग्यवान. मी आदिपुरुष असून आधुनिक जगाचा उद्धार करण्यासाठी आलो आहे असे मेहर बाबा म्हणतात. श्री मेहर बाबा हे साक्षात परमेश्वर असून मानव देहाने या पृथ्वी तलावर अवतरले आहेत. या त्यांच्या आगमनाची जाणीव अखिल मानवतेस करून देणे आणि त्यांच्या सत्य प्रेमाचा संदेश सर्वत्र पसरवणे हा या केंद्राचा उद्देश आहे आणि आपल्या ह्या रीडिंगचाही हाच उद्देश आहे. उद्देश वगैरे काही नाही, त्याने प्रेरित केलं म्हणून सुरू झालं. या केंद्राच्या वतीने अवतार मेहर बाबा सभागृह 441/1 सोमवार पेठ शाहू तलावासमोर KEM हॉस्पिटल शेजारी येथे दर सोमवारी सायंकाळी 7 ते 8:30 पर्यंत साप्ताहिक सत्संग कार्यक्रम होतो. या पुण्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला मी होते, लहान होते, आणि त्यानंतर एक पब्लिक दर्शन पण झालं गुरुप्रसादला. नाफडे भाऊ पण त्याला होते, इथे उपस्थित आहेत ते. तर आता त्याने सोमवार बदललाय त्या केंद्राने, मला वाटतं आता रविवारी का शनिवारी ते घेतात. सत्याचे साधक व ईश्वर प्रेमी अशा कोणासही केंद्र खुले आहे. जात वर्ग वंश धर्म पंथ राष्ट्रीयत्वाचा कसलाही भेद मानला जात नाही. ईश्वराच्या प्रेमात आम्ही सर्व एक आहोत. श्री मेहर बाबा यांची व त्यांच्या विषयीची इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, सिंधी, बंगाली, उर्दू, फारसी, तेलुगू आणि मल्याळम
अशा सर्व भाषातील सर्व पुस्तके व अन्य साहित्य या ठिकाणी मिळू शकते. ही खरी गोष्ट आहे. फार त्या पुणे केंद्राने रामकृष्णांनी मेहनत घेऊन जी कुठे उपलब्ध नाहीत अशी पुस्तकं तिथे पूर्वी होती, आता माहित नाही. केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालय असून सभासदांना पुस्तके वाचावयास दिली जातात. नुकताच मेहरयुग प्रकाशन हा केंद्राचा नवीन प्रकाशन विभाग सुरू करण्यात आला आहे. प्रस्तुत मराठी ग्रंथ हे त्याचे पहिले प्रकाशन आहे. जसं मेहर प्रसाद निमजेंनी आता प्रकाशन हाऊस उघडले बाबांच्या पुस्तकांसाठी. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की नाही सांगते मी आता. अवतार मेहर बाबा युनिव्हर्सल पब्लिकेशन म्हणून मेहर प्रसाद निमजेंनी सुरू केले की त्याच्यामध्ये बाबांची पुस्तकं छापून आणायचे. तसं हे के रामकृष्णांनी पुणे केंद्रातर्फे हे प्रकाशनगृह सुरू केलं होतं. आता त्या प्रकाशनगृहातर्फे काही काम केलं जात नाही. बाबा आपलं काम दुसऱ्या ठिकाणाहून करून घेतील. थँक्यू सो मच बाबा. आणि आता हे मराठीचं आपण समापन सत्र समजतोय, पण पुस्तकाचं समापन नाहीये. तर हे इथे थांबावं लागतं, ह्याचा मला पण खंत आहे. पण ठीक आहे, बाबांचं कार्यात कुठेही आसक्ती नसावी आणि रीडिंग तर तसंही चालूच राहील. आणि तुम्ही सगळे लोक आपापल्या परीने मदत करणार. हजर राहून तुम्ही माझं मनोबल पण वाढवाल, म्हणजे तेही एक महत्वाचं कामच असतं. आता मला सांगा की 5:30 ही वेळ करावी का? ज्यांची कारण तुम्ही उपस्थित आहात तर तुमचं मत जाणून घेणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. बाकीच्यांचं नंतर. हा, तर ज्यांना 5:30, आता विभाताईंनी जसा हँड रेज केला तसे हँड रेज करा, म्हणजे मला ते मोजता येतील. ते इथे मला जिथे जॉईन होतात तिथे मला सगळे ते हँड बघता. ज्यांना 5:30ची वेळ मंजूर आहे कृपा करून त्यांनी हा वाला हँड रेज करा, जो असा दिसतोय सगळेजण करतायत तो मला हँड रेज जर केला. कारण तुम्ही जॉईन होणारे आहात, तुमच्या इच्छेविरुद्ध काही होणार नाही. आतापर्यंत तरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 मी मोजत आहे 19 20 21 22. माझ्या मोजण्यात चूक झाली नसेल तर 21. इथे आपोआपच गिनतीवर येते, मी पण वेळीच आहे. वरती रेज्ड हँड्स फिगर येते बघा, तिथे तुम्हालाही दिसेल मला असं वाटतं. ते जी जॉईन होतात ना लोक, असं चित्र आहे तिथं 45 फिगर आहे, तिथं गेलं तर रेज हँड दिसतात. 21 22 होते, आता 21 झाले, परत 22 झाले. 5:30 चालेल. थँक्यू. तर 22 लोक, 44 पैकी 22 म्हणजे अर्ध्या लोकांना हे 5:30ची वेळ चालेल, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि 45 पैकी 1 कमी पडले मत, नाही का? 22 म्हणजे अर्ध्याला 1 कमीच आहे, 50-50 झालं. आता यातल्या कुणाला ती वेळ चालणार नाही ते मला कळत नाहीये. कॉन्ट्रीब्युशन 44 लोक आहेत, त्याच्यापैकी कुणी लोअर नका करू हँड, असू दे थोडा वेळ. 24 लोकांचे हँड रेज आहे, चांगली गोष्ट आहे. मला वाटतं हरकत नाही, आपण 5:30ची वेळ धरूया आणि मग बघू पुढे काय काय होतंय, कसं कसं होतंय, मला किती झेपतंय. कारण असं वाचायला मजा येते, पण ते हिंदीत सांगताना काय वाट लागते ते बघायला लागेल. हे फॉरेनर लोकांची भाषा थोडी हे असते. सुंदर पुस्तक आहे पण. आणि माझी एक विनंती तुम्हाला हात जोडून एकही सेशन मिस करू नका, उशिरा जॉईन होऊ नका, मध्ये कुठे ॲबसेंट राहू नका. हा यज्ञ आहे समजायचं. सत्यनारायणाच्या पूजेला कसे तुम्ही अजिबात उठत नाही, जसं नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांना सांगून ठेवा, सगळ्यांना सांगून ठेवा. छान आहे. 27 झाले रेज हँड. की ह्या वेळेत माझं बाबांचं लेक्चर असतं, पोथी म्हणा त्यांना समजण्यासाठी. तर माझ्या कामवाल्या बाईला मी म्हणत असते माझी आज पोथी आहे, तिला कळण्यासाठी. तसं त्याच्यातनं कसं लोक उठत नाहीत ना, तसं तुम्ही हे अटेंड केलं तर तुम्हाला मजा येईल. तुम्ही स्वतः बाबांच्या गोष्टी दुसऱ्यांना सांगू लागाल आणि तेच व्हायला हवंय. आता कुणाला काही प्रश्न आहेत का? थँक्यू. सगळ्यांनी आतापर्यंत साथ दिली आणि 27 लोकांचे हँड रेज आहेत. तर आपण हो समजून पुढे जाऊया, है ना? 5:30चं
दुसरा आग्रह आहे की हुमा भजन गायला, हुमा गझल सुरुवात करा. आणि चेअरमननी सांगितलं की ट्रस्टच्या साईटवर ते सगळे टाकतील. काम चालू आहे, थोडंसं अजून बाकी आहे. थोडं कधी कधी एनर्जी वेळ कमी पडतो, चाललंय. तर अजून कुणाला काही आता प्रश्न विचारायचा आहे, बोलायचंय? आपल्याकडे वेळ आहे थोडा, अजून वेळ संपला नाहीये, 10-15 मिनिटं आहे, 10 मिनिटं आहे. जय बाबा ताई. हा बोला. जय बाबा ताई, आमचा जरा बिझनेस आहे आमचा. हा. तर आम्हाला थोडस 10-15 मिनिटं वगैरे काही इकडे तिकडे होऊ शकते, जसं 5:30चा टाइम दिला तुम्ही. हरकत नाही. मनोज धुरे, जय बाबा, तुम्ही मागे पण सांगितलं आणि मला तुमचं खूप कौतुक आहे. तुम्ही हाच नाही, इतरही कार्यक्रमाला तुम्ही बाबांच्या उपस्थित असता, अगदी सहभागी होता त्यात. आणि चालेल, मग तुम्हाला ते कन्सेशन दिलं समजा, तुम्ही जॉईन होत जा. थोडं कन्सेशन तुम्ही म्हटलं सत्यनारायण आहे म्हटलं की ताई, म्हणजे सत्यनारायणला वेळेवर उपस्थित राहता. आमचं सत्यनारायण थोडंसं कमी जास्त होऊ शकते. नाही नाही, एक उदाहरण दिलं. पण तुम्ही दुकान सांभाळून तुम्ही नियमित हजर असता, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही दुकानात मोठ्याने लावता, हा मोठ्याने लावत जा की ते बाबांना समजू न समजू, न कळत जरी त्यांच्या कानावर बाबांचं नाव गेलं तर खूप फायदा त्याच्यापासून. हे बाबांनी स्वतः सांगितलंय, मी नाही सांगत आहे. की न कळत जरी त्यांच्या कानावर बाबांचं नाव गेलं तरी त्यांच्या आणि बाबांचे कॉन्टॅक्ट प्रस्थापित होतात. हे बाबांचं शब्द आहे की जितक्यांच्या कानावर हे जाईल. त्यामुळे तुम्ही दुकानात ते लावता, चांगली गोष्ट आहे. मोठ्याने लावत जा आणि तुम्ही जॉईन होत जा. चालेल, थँक्यू. ओके. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. अजून कुणाला काय बोलायचंय? आणि कुणाला काय बोलायचं का? आता हँड डाऊन केले तरी चालेल, नाही तर मला कळणार नाही की प्रश्नासाठी कोणता हँड रेज आहे आणि टायमिंगसाठी कोणता हँड रेज आहे, ते मला कन्फ्युजन होईल. त्यामुळे हँड डाऊन केले ना वेळेचे तरी चालतील. पळसकर सर, आज प्रार्थना तुम्ही घ्या आणि आरती मेहराबादवरून खंडाळे फॅमिली करणार आहे आणि वैशाली मिस्त्री पण आरती म्हणेल. जय बाबा. वैशाली, हा हा, एक प्रार्थना वैशाली मिस्त्री म्हणेल, एक प्रार्थना खंडाळे फॅमिली, सॉरी आरती आरती आरती, हा. ओके. आणि प्रार्थना पळसकर सर म्हणतील. अजून कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? श्वेतांबरी, जय बाबा. जय बाबा ताई. हा बोला बोला. काय हे नका मानून घेऊ, बोला. नाही, मी हँडल नाही केला. प्रश्न मला कधीच नाही पडत बाबांबद्दल. अरे क्या बात आहे, हे सगळ्यात छान. नाही, मी माझ्या आईला खूप समजते की फॉर्च्युनेट आहे की अगदी म्हणजे बाबा जे म्हणतात ते, आणि कुठल्याही परिस्थितीत असलं तरी मला कुठल्याच गोष्टीत हे नाही की असं का तसं का, कधीही नाही. तुम्ही आता जे वेळ असेल तर बोलू, कोणाला प्रश्न नसतील तर. हा बोल ना, बोला बोला. तुम्ही आता जे म्हटलंस ना की गणपती आणता तर आणा, काही हरकत नाही, मग गणपतीच आणा, मग बाबा का? तर असं नाही आहे. म्हणजे माझा जो दृष्टिकोन आहे बघण्याचा, की जसं तर मी मुलगी म्हणून दुसऱ्या घरात आल्यानंतर तिथलं एक कर्तव्य म्हणून मी करते आहे. पण मी त्या गणपतीच्या मूर्तीमध्ये बाबांना बघते 10 दिवस. ज्या वेळेला विसर्जनाचा दिवस येतो त्यावेळेला मला दुःख होतं, डोळ्यात पाणी येतं माझ्या. ते माझ्या घरच्यांनी बघितलेलं की बाबा म्हणूनच मी त्यांची सेवा करते. आणि बाकी आपल्या फॅमिलीमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी, जसं बाबांनी म्हटलं मी सर्वांमध्ये आहे, तर त्यांच्यासाठी म्हणून मी करते आहे. आणि बाबांनी माझे काही संस्कार असतील मागच्या जन्माचे, म्हणून मला या घरामध्ये दिलेलं आहे. आणि हे सर्व कर्मकांड करणं इथली प्रथा आहे म्हणून मी करते आहे. पण मी इट इज ओनली फॉलोइंग द बाबाज ऑर्डर, मला असं वाटतं मनापासून. म्हणून मी ते करते, बाकी काहीच नाही. आणि बाबांचे बुक्स रिडिंग हे तर छान, खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी. तर सुवर्ण संधी आहे. जे काही माझे लिमिटेशन्स आहे त्याला मी म्हणजे पूर्ण करते असं मला वाटते. माझी इच्छा असते प्रत्येक कार्यक्रमात जावं, पुस्तकं वाचावे, पण काही काही गोष्टींमध्ये नाही होऊ शकत. पण हे बाबांनी ऑनलाईन प्रोग्राम चालू करून मला खूप छान संधी दिली आहे आणि मी ती म्हणजे घेण्याचा प्रयत्न करत असते, फायदा त्याचा. थँक्यू. जय बाबा. थँक्यू तुम्हाला, खूप छान. तुमचे एफर्ट्स खरंच म्हणजे वाखाणण्याजोगे आहेत. बुक्स, पब्लिकेशन पासून व्हॉट्सअपचे ग्रुप बनवण्यात. जय बाबा. थँक्यू श्वेतांबरी.
जय बाबा. हा म्हणजे माझं कौतुक सुरू झालं म्हणून मी बंद केला, हा एक भाग आहेच आहे, पण Exactly. सुरेखाताईन वगैरेंचे हात आहे आणि तुझी अंडरस्टँडिंग फार चांगली आहे ह्या विषयाची, ते मला फार आवडलं आणि म्हणून मी तुला विचारलं. त्यानंतर एक जसनानी म्हणून असायची ठाण्याची, ती हल्ली नसते, पण तिचे पण अंडरस्टँडिंग खूप चांगले, प्रश्न चांगले असायचे. तुमचं विषयाचं ना, तुझंच नाही बऱ्याच लोकांचं इथे उत्तम आहे. सुरेखाताई बोला जय बाबा, कारण 6च मिनिट आहे ना, त्यात ज्यांना बोलायचे त्यांना संधी देते. अवतार मेहर बाबा की जय. बोला जय बाबा सुरेखाताई. हा जय बाबा. जय बाबा. काही प्रश्न तर काहीच नाही ताई, हो सगळे हो प्रश्न सुटल्यात, जय बाबा. प्रश्नच नाही. आणि जे काही आहे सगळं काही सूचना, काही आणखीन कसं चांगलं करता येईल आपल्याला? सूचना तर ते 5:30ची वेळ चांगलीच आहे. 5:30ची वेळ ठेवू आपण. आणि चांगलं होते म्हणजे वेळ तसा कमीच पडतो. आणि इतकं सुंदर म्हणजे हे जे तुमचं सांगणं आणि सगळं आम्ही जॉईन होणं आणि हे जे चालते आपलं हे जे पर्व चाललेलं आहे, हे अतिशय म्हणजे महत्वाचं आणि मोलाचं आहे. याची म्हणजे असं वाटत राहते की हे सतत चालूच राहावं. आणि खूप खूप आनंद मिळतो. खूप चांगलं वाटतं एकदम. माइंड चेंज होऊन जातं एकदम सगळं. असं काहीतरी असं टॉनिक मिळाल्यासारखं वाटतं. खूपच सुंदर म्हणजे मला शब्दच नाहीत माझ्याजवळ बोलायला. तर हे तुम्ही खूप चांगलं काम करून राहिले. आम्ही तर नेहमीच म्हणतो आणि मला असं वाटतं की बाबा सगळ्या करतात काम, आपण नाही, बाबाच करतात. बाबा आणि तुम्ही एक छान शिरावर जबाबदारी आता ताईंनी घेतली, त्यांच्या परिचितांना ते लिंक पाठवतात. आणखीन जबाबदारी त्यांच्या डोक्यावर हळूहळू 1-2 जबाबदाऱ्या टाकणार आहे मी, तुम्ही थोड्या बऱ्या व्हा. आणि थँक्यू ताई, तुमचं सपोर्ट पाठबळ आहे, तुमच्यामुळे पण बरीच लोक इथे जॉईन होतात. आणि तुम्ही म्हटलं ते खरं आहे, ते नसेल तर चुकल्यासारखं वाटतं, हो कुठलंही असू दे. हा, खूपच थँक्यू खूपच छान. थँक्यू. एक आधार मिळतो, एक स्ट्रेंथ मिळते आतून. आणि प्रश्नाची उत्तरं तर आपोआपच मिळतात. प्रश्न नसतोच, नसतंच. तरी काही असलं मनात थोडंफार तर ते अगदी सॉल्व्ह होऊन जाते. हे खूप छान आहे. तुम्ही श्वेतांबरीने तुम्ही जे सांगितलं, प्रश्न का नाहीत माहितीये, कारण बाबा जे सांगतात, आपला बाबांवर 200% विश्वास आहे, हम्म. कन्व्हिक्शन फुल आहे. नाही. बाबा जे सांगतात ते आम्ही शब्दशः ऍक्सेप्ट करतो, मानतो, तिथे गृहीत नाहीच आहे. हो. आणि त्यामुळे ते मदत करतात आपल्याला ते स्वीकृत करायची, समजण्याची. म्हणून आपल्या डोक्यात काही भ्रमच नसतो, गोंधळच नसतो, प्रश्नच नसतात. म्हणजे मला तरी असं वाटतं हो हो. की काय प्रश्न उद्भवतच नाही. त्याने ती करून ठेवलेली आहे किमया. जयाताई जय बाबा. आणि जल्लू जी, आपका भी बहुत देर से हैंड रेज है. जय बाबा जय बाबा. हा खूप बोला. छान, एकदम वाचन इतकं छान राहतं की तिथून उठावंसच नाही वाटत आम्हाला, इतकं छान वाटतं एकदम. तुमच्यामुळे, पालवेताईंमुळे छान मजा येते आणि सगळेजण ऐकायला येतात, तर ते पण छान. म्हणजे एका ठिकाणी बसतो, वाचतो. सुरेखाताईंनी बरोबर सांगितलं, श्वेतांबरींनी पण बरोबर सांगितलं, एकदम छान. तर थँक्यू. हा बोला बोला. 3च मिनिट आहे ना, थोडं मला एक सांगायचं होतं. बोला ना. 3च मिनिट आहे. आता हा आपला संपूर्ण जीवन, हा आपला सर्वांचा प्रवास आहे, ईश्वरापर्यंत जाण्याचा. आता हा आपला प्रवास आपण म्हटला तर आपण गाडीतच बसून राहू का, की मी तर प्रवास करीत आहो. आपल्या मुक्कामाचं ठिकाण केव्हा तरी येणार आणि आपण आपल्या ठरलेल्या ठिकाणी उतरणार, हे तर आपल्याला माहीतच आहे. आता हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष हा आपला प्रवासातला खाऊ आहे. पण मुक्कामाच्या ठिकाणाच्या वेळेपर्यंत हा खाऊ आपल्याला संपवायचाच आहे, कारण तो फक्त प्रवासासाठी घेतलेला होता. मुक्कामाचं ठिकाण आलं, आता तो संपवायलाच पाहिजे, कारण त्या खाऊची आता काही गरज उरलेली नाही. पण तो खाऊ काही आपल्याला संपवताच येत नाही. यासाठीच आपल्याला आता प्रयत्न करायचा आहे. आई आपल्या छोट्या मुलाला डबा देते आणि म्हणते, बाळ हा सर्व संपवून आणशील हं, तर मी तुला शाबास म्हणेन, नाहीतर फार रागवेन हं. बाळ शाळेतून येतो, डबा उरवून आणतो. का रे, डबा का नाही खाल्लास? अगं आई, खेळता खेळता तो राहूनच गेला.
तर मग आताच संपवतो, त्याच्याशिवाय मी घरातच घेत नाही, नाहीतर बाहेरच राहा. तेव्हा तो मुलगा फटाफट खाऊ खातो आणि घरात जातो. तसाच आपल्याला पण हा खाऊ फटाफट खायचा आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष हा आहे खाऊ. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे, हीच पूजा करायची आहे. तर चला आता या पूजेला आपण तयार राहूया. या पूजेला खरं तर आपला खरा मी म्हणजे मन आणि आपल्या मनाच्या भोवताल जी जी म्हणून माया आहे, आपण आतापर्यंत जमवून ठेवलेली खोटी माया, की जी वारंवार आपल्याला तिच्याकडेच बघायला लावते, तिचंच ऐकायला भाग पाडते, त्यालाच आपण सुंदर सुंदर आपल्या जवळचे फुलं म्हणूया. ते सर्व फुलं आपण आपल्या सत्य मनाला अर्पण करायला शिकू. खऱ्या मनाच्या स्वाधीन या सर्व अमूल्य धींचा अर्पण करू आणि अशा प्रकारे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू. प्रत्येक वेळेला त्या फुलाला म्हणू की अरे मी तुला तर व्हायला आहे रे, तुझं आता निर्माल्य झालं आहे, आता तू नेहमीसारखं ताजं फुल बनू नको. हे सर्व करण्यासाठी आपल्याला पूर्ण तटस्थतेची बाजू घ्यावी लागेल. त्यांच्याशी आपल्याला एकजुटीने एकत्र राहून विरुद्ध बाजूशी भांडून झगडून त्यांना या पूजेचं महत्व पटवून सांगायला पाहिजे की पहा बा, मी तर तुमच्याकडे पूजेतील फुलाप्रमाणे बघत आलो आहे, कृपा करून तुम्ही मला त्रास देऊ नका. असं पूर्ण झगडत झगडत त्याच्यापासून 2 पावलं दूरच राहा आणि त्यांना समजावून सांगा की मी तुमच्या फुलासारखा वापर करणार आहे. या पूजेसाठी आपण स्वतः आणि आपले हे सुंदर सुंदर फुलं म्हणजे स्वतः एकट्याचीच गरज आहे. अवतार मेहर बाबा की जय. जय जय. थँक्यू. बढिया. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू की जय. हे देवाजी देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा तू अनादि व अनंत, तू अद्वैत व अतुलनीय आहे. तुझा थांब कुणालाही लागू शकत नाही. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस, तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहे, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडे आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त आणि अव्यक्तही आहेस. सर्व भूमिकावर आहेस व सर्व भूमिकांच्या पलीकडे आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडे आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देव देवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा ज्ञाता आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित शक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयमेव ज्ञानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदि पुरुष असून श्रेष्ठाहून सर्वश्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म, अल्लाह, इलाही, यजदार, आहुर मज्द व प्रियतम ईश्वर आहेस. तुझे नाव येज अर्थात एकमेव पूजनीय आहे. हे असीम दयासागर प्रभू आहे. आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. असत्य, अन्याय व अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे.
स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचाराबद्दल तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि देऊनही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष दाखविण्याबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. विशेषतः दुसऱ्याची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यास दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल व कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा करा. तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याही बद्दल आम्हाला क्षमा करा. हीच आमची तुम्हाला नम्र प्रार्थना. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक, आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे आणि प्रियतम बाबांचा दामा अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभु की जय. थँक्यू. जय बाबा. अवतार मेहर बाबा. येस खुशी ताई, सुरू करा. जय बाबा. जय बाबा. जय जय बाबा. बाबा. जय मेहर बाबा. जय बाबा. व्हिडिओ चालू करता येईल का? सगळे मिळून करा. ताई पण, काकू पण जॉईन झाले तर चांगलं. चालेल चालेल, सगळं मिळून करू. हा, व्हिडिओ चालू करता. जय बाबा. नाही आई, माझ्या सासूबाई का हा हा, नाही, झोपलेल्या आहेत त्या. बस इथे बस. बरं, असू दे असू दे, तुम्ही करा. राहू दे, तुम्ही करा, पण आरती करा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. फक्त सर्वांनी त्यांचा आवाज इग्नोर करा, कारण की मी त्यांच्याजवळ बसलेली आहे, तर मधात त्यांचा आवाज येऊ शकतो. असू दे, तुम्ही काळजी नका करू. थोडस बाजूला जाता आलं तर जा. जावे नारद हलकनी करबुद रते परमादुच लागी आश भक्तोने की बक्षे नूरे माधु आया शब्द बाबा चरणवर तुझन धरी दाना जात थी माते पथरीबे ठोमे बातू तुझे लिखती कतनो तुआशी तुझे हरी यारे वरदत पतनो होगी तू खादू हमोग्र रानी साली बखजे जानई जगदू के तू परमात्मा ज्ञानी छे दारे रफातू खुदाना प्रेमनो प्यालो पिलावी मस्त मने कर तुझ पर जान सदके साथिया पीले पयमातू हमारी नाव भर गई तरावे तो हमें करे हमारा ना खुदाए मेरे बाबा चेनी के बातू हमारा ना खुदाए मेरे
तू बुझावे नार जरलतनी कर कुद रत्ने फरमातू छे लागी आशा भक्तों के बख्शे नूरे मातू अवतार मेहर बाबा की जय। थैंक यू। जय बाबा। अवतार मेहर बाबा की जय। जय। वैशाली जय बाबा। जय बाबा। जहाँ कल्पना शातन पहुँचे ऐसे अपरंपार लेती महिमा तेरी विश्व सनातन परम दयाघन विश्व सनातन परम दयाघन हे मेहर मन आरती स्वीकारे धूप दीप चंदन चरकाना भोग लगाना फूल चढ़ाना तुमको लौटाना काहे बढ़ाई आरती मेहर मन आरती स्वीकारे सकल निधि के तुम कारण हो सकल विश्व तारणहारे हो तुम सम और नहीं तुम हो हे आरती स्वीकारे मेहर मन आरती स्वीकारे सकल चराचर तुम्हारी माया भी तो तुम्हारी छाया तुम्हारा अंत न कोई पाया मेहर मन आरती स्वीकारे मेहर मन आरती स्वीकारे अपने को जब जान नहीं जाने महिमा तुम्हारी क्या पहचाने जो कुछ भी कहते अनजाने गुण गाते तुम्हारो आरती स्वीकारे मेहर मन आरती स्वीकारे सीमा नाही तुम्हारी कृपा को क्या कोई दे सकता प्रभु तुमको भीख जनों को नित्य तुम्हें तुम्हारो मेहर मन आरती स्वीकारे मेहर मन आरती स्वीकारे विश्व सनातन परम दयाघन विश्व सनातन परम दयाघन
हे जगदुद्धारे मिहिर मन आरती स्वीकारे मिहिर मन आरती स्वीकारे ओ अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय। सो नाइस, थँक यू बेटा। जय बाबा, जय बाबा। बहुत बढ़िया, थँक यू जया ताई, इतकं सुंदर बोललात तुम्ही। मेहर प्रसाद निमजेचा हँड रेज होता। मेहर प्रसाद, सॉरी तुला सगळ्यात शेवटी घेतलं, पण बोल। जय बाबा। जय बाबा जय बाबा। ये अभी किसका नाम लिया आपने? जया जया क्या जो बोल रहे थे अभी इसके पहले, इतना सुंदर बोले रियल फैक्ट, बहुत अच्छा लगा। और ये श्वेतांबरी ने जो बताई कि हम दूसरे घर में गए बाबू पूजा का, तो उससे रिलेटेड स्टोरी याद आ रही थी, इसलिए हैंडरेस किया। और वो मास्टर शास्त्री जो थे हमीरपुर के, मास्टर शास्त्री जो केशव नारायण निगम के साथीदार थे, उनके फैमिली में ये चीज हुई थी। आज उनकी फैमिली, उनकी जो लड़की है, उनकी लड़की की लड़की जिनके यहाँ ब्याह करी गई, वहां पे भी ये कंडीशन थी कि वो बाबा लवर नहीं थे, और उनको बहुत प्रॉब्लम हो गई थी कि भाई हम वहां पे कैसे करें, बाबा की पूजा कैसे करें, बाबा को कैसे प्रार्थना करें। तो वो संकोच में थे। लेकिन बाबा ने उनके कहा था माता शास्त्री जी के कि तुम्हारी आने वाली 5 पुश्तों तक मेरा आशीर्वाद रहेगा, मेरी नजर रहेगी। तो उनकी लड़की की लड़कियां जब शादी की बात हो रही थी, बारिश चल रही थी, तो जिनके यहाँ दी थी वहां पे ऐसा कोई योग हो गया कि भैया ये कुंडली नहीं मिल रही या कुछ नहीं मिल रही थी वो से। तो उनके पंडितों ने, जो लड़की के तरफ से पंडित थे, उन्होंने जब कुंडली देखी तो उन्होंने कहा कि इसकी कुंडली देखने की जरूरत ही नहीं है, इसकी कुंडली के ऊपर किसी इनके गुरु का आशीर्वाद है, कोई जरूरत नहीं इनकी कि नहीं। बोले ये मेहर बाबा को मानने वाले, बोले इनको कोई जरूरत ही नहीं, बोले इनका आशीर्वाद उनके ऊपर है बोले। और जब ये उनके यहाँ ब्याह करके गई थी तो सोचने लगी कि हम पूजा बाबा की प्रार्थना कैसे बोले, अपने हस्बैंड को कैसे बताएं कि मेहर बाबा की फोटो लगाना है, ये करना है। तो उनके दिल में जो इच्छा थी एक दिन बाबा ने पूरी कर दी। उनके जो हस्बैंड है उन्होंने कहीं बाजार में मेहर बाबा की फोटो देखी बहुत बड़ी, और उनको क्या अट्रैक्शन पता नहीं, वो दुकानदार बोले कि भैया ये फोटो जो है वो किसकी है? तो बोले अवतार में बाबा, क्या ये सेल के लिए है? तो बोले हाँ, तो मुझे दे दीजिए। और उस दिन उनका एनिवर्सरी, वेडिंग एनिवर्सरी थी, और वो फोटो लेके उनके हस्बैंड घर पे गए। तो वो लड़की इतनी खुश हो गई, माता शास्त्री की लड़की जो थी, लड़की वो इतनी खुश हो गई कि मैं जिसकी प्रार्थना कर रही थी आज खुद बाबा मेरे घर पे आ गए। और तब से लेके आज तक उनके आगे वही चल, जबकि वो कृष्ण के भक्त थे। आज उनकी फैमिली पूरे राधे राधे बोलते थे, आज मेहर बाबा बोले, बाबा बोलने लगी। जय मेहर बाबा। जय बाबा, थैंक यू मेहर प्रसाद। मैं मातृदत्त शास्त्री जी की पूरी कहानी उसमें पेंडेमिक में हमने की थी। उनकी बेटी जो ज्योति है, जो 4 महीने की थी, और उसको छोड़ के मातृदत्त शास्त्री जी बाबा का कार्य करने निकल गए थे। तो उनकी बेटी से भी मिली हूँ, मेहराबाद में भी मुलाकात हुई, अभी हमीरपुर में भी उनसे, लखनऊ में भी मुलाकात हुई। और उनकी दोनों बेटी, या मतलब मातृदत्त शास्त्री की बेटी नहीं, पोती यहाँ है वो, दीपाली, और ये दोनों के कांटेक्ट में हूँ। एक भोपाल में है और एक कहीं है, या बीच में आके भी ग्वालियर में, एक भोपाल में, एक स्नेहलता है भोपाल में है, यहाँ पे एमपी में है, और ग्वालियर में है वंदना। भोपाल में जो मेहर कांति भी एक है। 3 महीने उसी का नाम है मेहर कांति, और वो दूसरी जो ग्वालियर वाली है, एक मेहर कांति है और एक मेहर कांति, वंदना और स्नेहलता। हाँ, स्नेहलता सबसे बड़ी है। हाँ, तो ये ज्योति की मतलब मातृदत्त शास्त्री जी की पोतियां हैं।
हाँ जी पोती है जय बाबा। और ये बाबा ने बताया ही है कि एक बार कोई बाबा के पास आता है, वो माने ना माने, उसके 5-7 पीढ़ी तक वो बाबा उनकी केयर लेते हैं। एक बार भी अगर बाबा के कांटेक्ट में कोई आएगा तो बाबा उसको ऐसे नहीं छोड़ते हैं बराबर हो जाता है वो। ठीक है, अभी और किसी को कुछ कहना है कि कंक्लूड करें? नाफड़े भाऊ आपको मदद करनी पड़ेगी। हाँ, और एक बात है महत्वपूर्ण कि जो सेंटर को किताब ये चाहिए ना, वो अपने अपनी ऑर्डर देशपांडे भाऊ, बलराज देशपांडे भाऊ के पास एक किताब है स्पार्क्स ऑफ ट्रूथ, मतलब मराठी वाली, सत्याचे स्फुल्लिंग, जीवनाच्या सर्वोच्चपदी, मतलब लाइफ एट इट्स बेस्ट का मराठी भाषांतर दरियापुर सेंटर हरिदास कडू, और मेमोरीज ऑफ गुलमाई मेहर बाबा स्पिरिचुअल मदर, इसका हिंदी ट्रांसलेशन का काम मेहर प्रसाद निमजे जो अभी बात कर रहे हैं इनके पास है। तो जिसको अपने सेंटर के लिए, अपने लिए, किसके लिए ऑर्डर चाहिए वो इनके पास अभी से ऑर्डर लिखवा दो तो अच्छा है, उनको अंदाजा आएगा कितनी प्रतियां, क्योंकि सब कोई अपने जेब खर्चे से कर रहा है, बाबा का कार्य करके कर रहा है, तो उसमें अपना अपना योगदान दीजिए, जो भी जिस भी तरह से दे सकते हैं। और नाफड़े भाव की मदद मैं लूंगी अभी ये ब्लू बस टूर के दौरान कोशिश जी जी जी। जय बाबा। जय बाबा। जय बाबा सभी को। और आप सबके बहुत आभार, थैंक यू बाबा। अभी सब लोग अपने ऑडियो वीडियो खोल के जरा बाबा की जयकार करते हैं। जय बाबा। जय बाबा जय बाबा जय बाबा कितना अच्छा लग रहा है। जय बाबा जय बाबा सभी को सत्संग जय बाबा। जय मेहर बाबा। अवतार मेहर अवतार मेहर बाबा की जय। अवतार मेहर बाबा की जय। जय बाबा। जय मेहर बाबा। जय मेहर बाबा टू ऑल। जय मेहर जय बाबा। जय बाबा। गुल्हाने ताई येत जा नेहमी। आता थोडस नम्रताजी जय बाबा। होतं त्याच्यामुळे थोडस हे झालं अगदी। आता चुकून उद्या पण सगळे भेटूया आपण व्हॉइस मध्ये। ठीक आहे चला। जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा जय बाबा। रिकॉर्डिंग बंद करती हूँ। जय बाबा।